नमस्कार सर. हा, नमस्कार. हो सर, आज आहे 31 ऑक्टोबर. तर आज ऑक्टोबरचा शेवटचा दिवस आणि तुम्ही पावसाचाही शेवटचा दिवस सांगितलाय. मग कसं राहील आजचा अंदाज? आजच्या दिवस थोडा पाऊस आहे. हो. त्याच्यानंतर काय होणार आहे, मग 2-3 दिवस उघडणार आहे पाऊस हो, हो. राज्यातला. तर 3-4 तारखेच्या दरम्यान काय होणार आहे, हं, हं. 3-4-5च्या दरम्यान मध्ये आपलं नाशिक जिल्हा, हो. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हं. ह्या पट्ट्यामध्ये 3-4-5च्या दरम्यान पाऊस येणार आहे, थोडा हो. विखुरलेल्या स्वरूपाचा. पण हे आता उद्यापासून राज्यातला पाऊस बराच कमी होईल, म्हणजे बऱ्याच ठिकाणी पडणार देखील नाही. हो, हो. एकंदरीत आजचा शेवटचा दिवस आहे तर चांगल्या पावसाचा. हो, आज देखील पाऊस पडून पण भाग बदलत, आता विखुरलेला आहे. जसा एवढा मोठा होता तितका नाही पडणार. हो, हो. म्हणजे जे वादळी वाऱ्याचं संकट महाराष्ट्रावरती होतं तर ते संपलेलं आहे. हो, संपलंय आता आजच्या. हो, नक्कीच. सर, एकंदरीत आज कोणकोणत्या भागांमध्ये पडेल? आज उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे. हो का? हो सर. आज म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडेच आहे, म्हणजे नाशिक जिल्हा, नंदुरबार, धुळे, जळगाव, हं, हं. पुन्हा अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये जरा संभाजीनगर तिकडल्या पट्ट्यातच राहणार आहे. हो, हो. हम्म. ठीक आहे सर. आणि थंडी केव्हा, म्हणजे तुम्ही तसं जर 7 तारखेला सांगितलं थंडी सुरुवात होणार आहे. 7 तारखेला. त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना गहू असेल, हरभरा असेल पेरणीसाठी योग्य वेळ कोणती राहील? पोषक वातावरण 7 तारखेपासून पेरा. 7 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबर पासून. हो. आता नक्की. 1-2 तारखेपासून, उद्या 1 तारखेपासून चांगले धुई येणार आहे, हो. धुराळी. हो. हो, ठीक आहे सर. आणि आपल्या आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय अंदाज द्याल नोव्हेंबरसाठी? शेतकऱ्याला म्हणा की आता या 4 तारखेपासून कांद्याचं रोप टाकायचं तर टाका. हो. त्याच्यानंतर गहू पेरायचं तर पेरून घ्या. हो. हरभरा पेरायचं तर पेरा, कारण की राज्यातला पाऊस झाला आता निघून झाला. हे 2 चक्रीवादळ होते म्हणून हे पाऊस पडला जास्त. हो, हो. हो. आणि चांगले 4 तारखेलाच काय होईल, उत्तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी थंडी जाणवायला सुरुवात होईल 4लाच. 4 नोव्हेंबरला. हो. 4 नोव्हेंबरला काय होईल, इकडं वरच्या साईडनं आपलं नंदुरबार जिल्हा, हं. धुळे, पारोळा, तिकडे जळगाव, त्याच्यानंतर जळगाव, जामोद, बुरहानपूर, अचलपूर, अकोट, अमरावती, हं. वर्धा ह्या पट्ट्यामध्ये तिकडल्या म्हणजे उत्तर पट्ट्यामध्ये 4 तारखेला थोडी थंडी जाणवायला सुरुवात होईल. हो, हो. नक्कीच. आणि त्याच्यानंतर मग 5ला जी थंडी इकडे मराठवाड्याकडे येईल. हं. 6ला बरेच महाराष्ट्र कव्हर करेल, 7ला बरेच येईल आणि 8ला तर सगळीकडे दिसेल मग थंडी आलेली. हो, हो. एकंदरीत आता थंडीला सुरुवात होणार आहे तर. आता फक्त 3-4-5 तारखेचा जे पाऊस पडणार ते काय होणार, फक्त पश्चिम महाराष्ट्राकडेच पाऊस पडणार आहे. म्हणजे ते जाता जाता मग हे शेवटचा पाऊस आहे की, हो, हो, हो. म्हणजे जाता जाता तिकडल्या पट्ट्यात कोकण पट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र. हो, हो. हं. म्हणजे हा पाऊस भाग बदलत पडेल आणि सौम्य स्वरूपाचा असेल तर. हो, असं एवढं मुसळधार नाही पडणार, असा हो, म्हणजे शेतकऱ्यांना काही काळजी करण्याची गरज नाहीये. गरज नाही. हो, नक्कीच. सर, 2025 मध्ये शेतकऱ्यांना पावसाने खूपच सतावलं होतं आणि आता तुम्ही सांगताय त्यानुसार आज शेवटचा दिवस आहे पावसाचा. हो, हो, नक्कीच. सर, आपल्या रब्बी शेतकऱ्यांसाठी काय अंदाज द्याल? शेतकऱ्यांना हरभऱ्याचं पीक पेरा, कारण की हरभरा थंडी म्हणजे हरभरा चांगलं येते. हो. गहू देखील चांगले येते, जितकी थंडीचे असतात तितकं गहू येते चांगला, हो, हो. सर, यंदाची थंडी कशी राहील? जास्त राहणार आहे. जास्त. हो, नक्कीच सर. शेतकऱ्यांना जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे.